हॅलो. तर कसे आहात सगळे? बघा, मला एक क्वेश्चन होता की दादा, फिबोनाची जी आपली स्ट्रॅटजी आहे ती स्ट्रॅटजी कशी यूज करायची एकदा सांगा ना. तर बघा, खूप सिम्पल स्ट्रॅटजी आहे. हे जर बघू शकता तुम्ही, हे फ्रायडेचं मार्केट आहे. कोणतं हे मार्केट जे आहे हे फ्रायडेचं मार्केट आहे. या मार्केटला एक सेकंड, हे पूर्ण फ्रायडेचं मार्केट आहे बरोबर. या मार्केटला कसं आपण फिबोनाची यूज करू शकतो मी सिम्पल गोष्टीने सांगतो. राईट, हे बघा, फ्रायडेला काय झालं, फ्रायडेच्या आधी थर्सडेला काय झालं, मार्केटनी एका सायकोलॉजिकल नंबरपासून एक बाईंग दिली बरोबर. बाईंग दिली याचा अर्थ काय होतो की मार्केट सायकोलॉजिकल नंबरपासून ना बायर जे असतं ना हे बाईंग साईडला पोझिशन बनवत असतं बरोबर. बट मार्केटने फ्रायडेला काय केलं, जी ओपनिंग होती ही ओपनिंग पण सायकोलॉजिकल नंबरलाच दिली बरोबर. तेव्हा मार्केटने काय केलं, मार्केटने इथं 2 कॅन्डल बनवल्या, ज्या कॅन्डलनी सेंटिमेंट बनवलं की मार्केट सेल साईडला जात आहे बरोबर. त्यानंतर या टायमामध्ये बायर्स काय करतात, एक अपॉर्च्युनिटी बनवतात की अपॉर्च्युनिटी शोधत असतात की आपल्याला बाईंग साईडला बसायचं आहे, तर मग आपण सेलिंगला नाही बसणार, मग आपण बाईंगला कसं बसायचं. तर मग खूप सोपं काम दिलं. मार्केट काय करतं, ट्रॅप करतं, अशाच लोकांना ट्रॅप करतो बरोबर, जे 100 लोकांच्या विरुद्ध साईडने विचार करतात. सो मार्केटने काय केलं, हे बघा, इथं ही एक वीक बनवली आणि इथून सेंटिमेंट काय बनवली ही कॅन्डल बनवून की मार्केटने ही पण एक मोठी वीक बनवली. मार्केटने काय सांगितलं की आता आपण बाईंग साईडला जातो. बट जेव्हा मार्केटने ही कॅन्डल बनवली ना, इथं सगळ्यांनी एंट्री घेतली आणि त्यांचे सगळ्यांचे एस एल इथं होते ह्या कॅन्डलच्या खाली. मार्केटने काय केलं, मोठा फॉल दिला बरोबर. फॉल दिला आणि इथून मार्केटने ही पोझिशन फॉल द्यायला सुरुवात झाली आणि मार्केट इथपर्यंत येऊन थांबलं बरोबर. जेव्हा मार्केटनं हा पूर्ण फॉल कॅप्चर केला ना, त्यानंतर आता आपण ह्या लेवलला आपण इथं ट्रेड घेणार का, नाही घेणार बरोबर. मग आपण काय करणार होतो, आपल्याला शोधायचं होतं की आपल्याला एंट्री कशी भेटेल. मग आपल्याला एंट्री भेटली इथे. ही झाली आपली फिबोनाची स्ट्रॅटजी इथून आता ही झाली आपली फिबोनाचीची स्ट्रॅटजी सुरू बरोबर. आपण काय करणार, फिबोनाचीला इथून हाय टू लो मार्क करणार बरोबर. मार्क केल्यानंतर आपण हा जो मधला रेशो असतो, हा जो झोन असतो 0.5 to 0.618, या झोनला आपण मार्क करून घेणार बरोबर. या झोनला मार्क केल्यानंतर आता तुम्ही सगळे मला म्हणाल की दादा, हे बघा इथं आलं आहे, इथून सेल साईड बनली आहे, इथून सेल साईडला आपण पोझिशन घेऊ. बट मार्केट इथून सेल साईडला पोझिशन घेतल्यानंतर तुम्हाला एकदा ट्रॅप करणार बरोबर, आणि त्यानंतर तुमचा ॲक्च्युअल फॉल येणार. आणि सगळ्यांना होतं की चला आपण सेल केला तर मार्केटनी बाय साईडला गेला, आपण बाय केला मार्केट सेल साईडला गेला. मार्केट तेच करतं. जेव्हा तुम्ही स्वतः करता ना, जेव्हा तुम्ही स्वतः मार्केटमध्ये एक स्ट्रॅटजी बनवता ना, त्या टायमाला एक गोष्ट लक्षात घ्या, त्या टायमाला तुम्ही काय करायला शिका की जेव्हा तुम्हाला वाटतंय ना की मार्केट सेल साईडला जाणार, तेव्हा मार्केट त्याच्या अपोजिट साईडला विचार करा. जेव्हा तुम्हाला वाटतंय ना की मार्केट आता बाईंग साईडला आणि त्याच्या अपोजिट जायला विचार करा बरोबर. आता इथं सांगतो मार्केटनी काय केलं. मार्केटने इथून ज्यांनी पहिल्या सेलिंगला सेल केला त्यांचे मार्केटने एस एल घेतले आणि मार्केट कधीही दुसरी संधी देतं असं लक्षात ठेवा. मार्केट एकदा तुमचे, हे बघा, ही जी कॅन्डल बनली, ही कॅन्डल बनली, त्यानंतर ही जी ही जी कॅन्डल असते ना बाईंग साईडला, ही कॅन्डल कन्फर्मेशन खूप इम्पॉर्टंट असते आपल्या स्ट्रॅटजीमध्ये. जेव्हा आपल्याला कळतं की इथून सेल साईडला पोझिशन बनवल्यानंतर ही जी कॅन्डल ही खूप कमी क्लोज झाली, इथून आपण ट्रेड घेत नाही. आणि मार्केटने काय केलं, ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक केलं बरोबर. इथं एक सेटअप बनवला, म्हणजे इथं फ्रेश बायर्सला ॲक्टिवेट केलं, इथून बायर्स ॲक्टिवेट झाले, त्यानंतर मार्केटने ॲक्च्युअल फॉल दिला. जसं मी कंटिन्यू म्हणत असतो की मार्केट ट्रॅपच्या झोनमध्ये असतं. तर इथून आपण कुठून एंट्री घेणार, आपण पहिल्या एंट्रीला कधीच एंट्री घेणार नाही, आपण सेकंड एंट्रीला एंट्री घेणार. मी दरवेळेस सांगत असतो, मागच्या बॅचलाही मी हे सांगितलेलं होतं बरोबर. तर आपण एंट्री घेतली इथे, इथून आपण जेव्हा एंट्री घेणार त्यानंतर आपण आपल्या झोनमधून एंट्री घेतली बरोबर. आपले एस लागले इथं आणि आपला टार्गेट होता, टार्गेट आपला हा असतो या लोला बरोबर. या लोला आपला टार्गेट असणार कंप्लीट इथे बरोबर. आपल्याला इथून 1:2 और 1:2.75 पर्यंत किंवा 1:2.5 पर्यंत तर आरामात टार्गेट भेटतो. 1:2 तर डेफिनेटली भेटतं बरोबर. सो आपली स्ट्रॅटजी. आता तुम्ही मला एक क्वेश्चन कराल की दादा, आपण फिबोनाचीला मार्केट इथून खाली येतं असं कसं कन्सिडर कराल. हे बघा, खूप सिम्पल गोष्टी आहे. जे ऑपरेटर कन्सेप्टनी पण काम करायला बसलेले असतं ना लोक, त्यांचं ज्यांनी इथून टॉपला सेलिंग केलेले असते बरोबर. काही लोक 100 लोक सेल करणार, काही लोक 100 लोक बाय करणार. ज्यांनी इथून सेलिंग केलेलं असते ना, मार्केट जेव्हा पूर्ण खाली येतं ना, त्यानंतर त्यांना काय वाटतं, यार मार्केट पूर्ण आपल्याला $10,000 प्रॉफिट दिसते, बट मार्केट इथून सपोर्ट घेऊन वरती येते बरोबर. तेव्हा त्यांचा जो प्रॉफिट आहे ना हा 50% होऊन जातो. त्यांना इथं दिसत होते की $10,000 प्रॉफिट आहे किंवा $1,000 प्रॉफिट आहे. मग ते काय करतात, इथपर्यंत आलंय की अरे नाही यार, मार्केट आता वरती चाललंय. मग ते काय करतात, सेंटिमेंटमध्ये ना इथं सेलिंग करून टाकतात. जो ट्रेड असतो ना तो ट्रेड कट करून टाकतात आणि ॲक्च्युअल फॉल इथूनच येतो. मार्केट काय करतं,
आपलं फिबोनाची बनला, मार्केट काय करतं इथून ट्रेड घेणार, मार्केट काय करतं इथून परत आपल्या साईडला ॲक्च्युअल डायरेक्शनला मूव्ह करणार. आणि खूप सिंपल गोष्टी आहे, या गोष्टी शिका. या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्समधनंच कळणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्समधनं भेटतील त्या गोष्टी तुम्ही कितीही शिकले तर भेटणार नाही. सो अशी ही फिबोनाचीची स्ट्रॅटजी आहे. त्यानंतर डब्ल्यू पॅटर्नची पण स्ट्रॅटजी ह्याच चार्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू कवर. ओके, थँक्यू. अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर मला DM करा किंवा इंस्टाग्रामच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. आपण नक्की प्रत्येकाची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू.